त्याच्यानंतर आता लक्षात घ्या की आपण काय बोलतो की डिफिशियन्सी म्हणजे कमतरता. तर नायट्रोजनच्या कमतरतेमुळे काय करतं की येलोविंग ऑफ लीव्स होतो, म्हणजे पानं जे आहेत ते पानं पिवळी पडत असतात. नायट्रोजनच्या कमतरतेमुळे वनस्पतीची पानं जी आहेत ते पिवळी पडतात. तर आता बघा की नायट्रोजनच्या कमतरतेमध्ये आपण एक तुम्हाला फोटो या ठिकाणी शेअर करतो की नायट्रोजनची कमतरता असल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होते, पानं पिवळी पडतात. नायट्रोजनची जर कमतरता असेल तर या ठिकाणी काय होतं की त्या वनस्पतीचे जे आहे ते पानं पिवळी पडतात. नायट्रोजनच्या कमतरतेमुळे रूट ग्रोथसुद्धा कमी होते, म्हणजे मुळाची जी वाढ आहे ती कमी होते. तर ती आहे, हा फोटो आहे तो नायट्रोजनच्या कमतरतेमुळे घडून येणारा बदल. त्याच्यानंतर आपण दुसरं बघा की ह्या ठिकाणी आपण काय बघूया की नंतर जो आहे ते फॉस्फरसच्या कमतरतेमुळे काय होतं ह्या ठिकाणी लक्षात घ्या. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे 3 महत्त्वाचे घटक आहेत वनस्पतीसाठी. नायट्रोजन जर कमतरता असेल तर आपण या ठिकाणी युरिया या खताचा वापर करून ती कमतरता भरून काढू शकतो. त्याच्यानंतर दुसरा आहे ते आहे फॉस्फरस. तर फॉस्फरसच्या कमतरतेमुळे काय होतं की लीव्स आर स्मॉल, इरेक्ट, युजली ग्रीन, डार्क ग्रीन और ग्रे इन कलर अँड स्टॉप ग्रोथ. लीव्स काय, त्या वनस्पतीची पिकाचे जे लीव्स आहेत, पान आहेत ना, ते लहान होतात, स्मॉल. लीव्स आर बिकम स्मॉल. लीव्स आहेत, पानं आहेत, ती लहान होतात. त्याच्यानंतर त्याचा कलर कसा असतो की डार्क ग्रीन इन कलर. त्याच्यानंतर डार्क ग्रीन म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात ग्रीन होतात, किंवा सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की अंडर साइड ऑफ लीव्स बिकम पर्पल और डार्क ग्रीन कलर. अंडर साइड्स म्हणजे जी वनस्पतीच्या जो पानाचा खालचा भाग आहे, तो जो आहे तो डार्क ग्रीन किंवा पर्पल म्हणजे काय की जांभळा कलर, त्या पानाचा जांभळा कलर होतो. सगळ्यात महत्त्वाचं जे सिम्पटम्स आहे, महत्त्वाचे लक्षण आहे की काय आहे की ते पान जांभळ्या कलरचं होत असतं. फॉस्फरसची जर कमतरता असेल तर जे पान आहे, वनस्पतीचे जे पान आहे ते जांभळ्या कलरचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर बघा की सेकंड काय की डिले इन मॅच्युरिटी कॉज डिक्रीज इन रेट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. डिले इन मॅच्युरिटी म्हणजे त्याची जी जी वनस्पतीची परिपक्व होण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया या ठिकाणी थांबवली जाते. वनस्पतीची परिपक्व होण्याची प्रक्रिया आहे ती थांबवली जाते. सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे की फॉस्फरसच्या कमतरतेमुळे वनस्पतीच्या पिकाच्या पानाचा जो लोअर पार्ट्स आहे, जो पानाचा खालचा भाग आहे, तो खालचा भाग जांभळ्या कलरचा होतो, पर्पल कलर होतो. तो पानाचा खालचा भाग आहे तो जांभळ्या कलरचा म्हणजेच पर्पल कलरचा या ठिकाणी होत असतो. आणि नंतर दुसरं काय होतं की डिले इन मॅच्युरिटी, वनस्पतीची परिपक्वता जी आहे ती डिले होती, कमी होत असते. डिले इन मॅच्युरिटी कॉज डिक्रीज इन रेट ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीनचं सिंथेसिस या ठिकाणी होऊ शकत नाही. त्याच्यानंतर लेग्युमिनस प्लांट मे सफर फ्रॉम एन नायट्रोजन अँड के म्हणजे पोटॅशियम. तर हा काय महत्त्वाचा घटक नाही. तर फॉस्फरसमध्ये 2 घटक महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये कोणतं आहे की पहिल्यांदा काय होतं की लीव्स आर स्मॉल, म्हणजे जी पानाची जी साईज आहे, पानाची जी साईज आहे ती साईज कमी होते, लीव्स बिकम स्मॉल. त्याच्यानंतर डिले इन मॅच्युरिटी, जे वनस्पतीची परिपक्वता जी आहे ती परिपक्वता कमी होते. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षण फॉस्फरसच्या कमतरतेमुळे सर्वाधिक महत्त्वाचं असणारं जे लक्षण आहे ते काय आहे की वनस्पतीच्या किंवा पिकाचा जो पानाचा जो कलर आहे तो जांभळ्या कलरचा रंग या ठिकाणी निर्माण होतो, पर्पल कलर. इट क्रिएट पर्पल कर्ल्स. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी त्याचा फोटो बघूया. 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला फोटो दाखवतो की त्याच्यामुळे काय होते. हे बघा, हा फोटो. या ठिकाणी काय होते की वनस्पतीची जी वाढ आहे ती वनस्पतीची वाढ या ठिकाणी थांबलं आहे, आणि
तो ज्या पिकाचा जो रंग आहे, पिकाचा जो रंग आहे तो पर्पल कलर आहे बघा. पिकाचा जो रंग आहे तो आहे पर्पल कलर. जांभळ्या कलरच्या या ठिकाणी पिकाचा रंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे. हे फोटो बघा, पर्पल कलर आहे. वनस्पतीच्या त्या पिकाची वाढ सुद्धा झाली नाही. ह्या ठिकाणी आता बघा की कदाचित हे मकाचं हे असेल तर ती जे आहे त्याचं वाढ सुद्धा झालेलं नाही. आणि जे रंग आहे तो आहे पर्पल कलर. जांभळ्या कलरचा रंग या ठिकाणी तयार झालेला आहे. हे बघा, जांभळा रंग या ठिकाणी पानावरती तयार झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला जांभळा रंग दिसतो. तर हा आहे फॉस्फरसची कमतरता असल्यामुळे अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली की वाढ होत नाही, वनस्पतीची वाढ होत नाही आणि जांभळ्या रंगाचं स्पॉट किंवा जांभळा रंग त्या वनस्पतीला च्या पानांचा रंग हा जांभळा कलरचा होत आहे. तो आहे फॉस्फरसच्या कमतरतेमुळे. नायट्रोजनच्या कमतरतेमुळे वनस्पतीचा रंग आहे तो पिवळा होत असतो, येलोविंग होत असतो. आणि फॉस्फरसच्या कमतरतेमुळे त्या वनस्पतीच्या पानांचा रंग आहे तो जांभळा होत असतो, पर्पल कलर्स. त्याच्यानंतर जो दुसरा घटक आहे, याच्यानंतर आपण जो पुढचा बघणार आहे ते आहे पोटॅशियम. पोटॅशियमचा शॉर्ट फॉर्म आहे के. तर लक्षात घ्या की फॉस्फरसची जर कमतरता आहे ती कमतरता भरून काढण्यासाठी 1% डायअमोनियम फॉस्फेट नावाचा रसायन असेल किंवा डायअमोनियम फॉस्फेट नावाचं जे खत आहे तर त्या रासायनिक खताचा जर वापर केला तर फॉस्फरसची कमतरता आपण या ठिकाणी भरून काढू शकतो. डायअमोनियम फॉस्फेट या रसायनाच्या या खताच्या साहाय्याने फॉस्फरसची जी कमतरता आहे ती कमतरता पूर्णपणे या ठिकाणी भरून काढली जाऊ शकते. त्याच्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे ते आहे पोटॅशियम. तर लक्षात घ्या की पोटॅशियमच्या कमतरतेमुळे काय घडून येतं की इट शोज फेंट येलोविश अँड रेडिश कलर स्पॉट ऑन अ लीफ मार्जिन. फेंट येलोविंग किंवा रेडिश म्हणजे लाल कलर, येलो पिवळ्या कलरचे जे लहान जे स्पॉट आहेत, पिवळ्या कलरचे लहान स्पॉट त्या वनस्पतीवरच्या पिकावरती तयार झालेले असतात. पिवळ्या कलरचे लहान स्पॉट त्या वनस्पतीच्या पानावरती तयार होतात. रेडिश कलर स्पॉट ऑन अ लीफ मार्जिन. लीफ म्हणजे वनस्पतीच्या एक पानाच्या मार्जिनला, पानाच्या कडेच्या भागाला पिवळ्या कलरचे स्पॉट या ठिकाणी तयार होत असतात. लक्षात घ्या, पानाच्या कडेच्या बाजूला पिवळ्या कलरचे स्पॉट या ठिकाणी तयार होत असतात. त्याच्यानंतर ते काय होतं की लीफ मार्जिन व्हिच लेटर टर्न ब्राऊन. ब्राऊन म्हणजे कालांतराने ते जे आहे तो जो एरिया आहे तो तपकिरीमध्ये कन्वर्ट होत असतो. कालांतराने तो तपकीर होतो. बघा की काय होतं की पोटॅशियमच्या कमतरतेमुळे वनस्पतीवरती पिवळ्या कलरची त्या पानावरती पिवळ्या कलरचे छोटे स्पॉट तयार झालेले असतात. बारीक स्पॉट तयार होतात की पोटॅशियमच्या कमतरतेमुळे. पिवळ्या रंगाचे रॅडिश कलर, येलोविंग रॅडिश कलर. येलो म्हणजे पिवळा, रॅडिश म्हणजे रेड. पिवळा आणि लाल ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते या ठिकाणी स्पॉट तयार होत असतात. येलोविंग रॅडिश कलर स्पॉट ऑन अ लीफ मार्जिन व्हिच लेटर टर्न ब्राऊन. दिस बिकम नेक्रोटिक डेड स्पॉट व्हेरी सून. म्हणजे एक मृत असलेले स्पॉट त्या ठिकाणी पानावरती छोटे लहान टिपके होतात. हा त्यातले फक्त मेन फरक आहे. त्याच्यानंतर बघा की दुसरा काय म्हणलं की कर्लिंग ऑफ लीफ मार्जिन लोअर लीव्स बर्न. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं की पानं जळतात. पहिल्यापर्यंत जी पानं आहेत ती अशी पानं अशी मोडली जातात, कर्ल होतात, पिळदार होतात, त्या ठिकाणी कर्लिंग होतात. आणि त्याच्यानंतर कालांतराने लीफ बिकम बर्न्ड. म्हणजे जी पानं आहेत ती पानं जळून जातात. त्या पिकाची त्या वनस्पतीची जी पानं आहेत ती पानं जळून जातात. आपण पहिला फरक काय पडलं की डेड स्पॉट तयार होतील. पानं जे आहे त्या पानावरती लहान स्पॉट होतील. त्याच्यानंतर जे पानाचा खालचा भाग आहे लोअर लिव्ज, तर लोअर लिव्ज आहे तो
या ठिकाणी बर्न्ट होईल, जळून जाईल. त्याच्यानंतर काय म्हणलं की इंटरफेनल क्लोरोसिस. क्लोरोसिस म्हणजे काय, पानं जळण्याच्या प्रक्रियेलाच क्लोरोसिस म्हटलं जाईल, किंवा एक प्रकारचा खराब पान होऊन कलर वेगळा तयार होतो, त्याला क्लोरोसिस म्हटलं जाईल. त्याच्यानंतर काय होईल की स्टेम शॉर्टिंग हॅवन्स अँड शूट ग्रोथ नॉट प्रॉपर. शूट म्हणजे फांद्यांची जी ग्रोथ आहे, फांद्यांची जी वाढ आहे, ती योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. फांद्यांची वाढ जी आहे ती सुद्धा या ठिकाणी योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. ठीक आहे. स्टेम शॉर्टिंग हॅपन्स आणि शूट ग्रोथ नॉट प्रॉपर. फांद्यांची जी वाढ आहे ती योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. त्याच्यानंतर पोर रूट डेव्हलपमेंट. रूट म्हणजे मुळं, या ठिकाणी फांद्यांची सुद्धा वाढ होऊ शकत नाही. आणि पोर रूट डेव्हलपमेंट, जी रूट आहे, मुळांची जी वाढ आहे, ती मुळांची वाढ होईल पण पोरली होईल, योग्य पद्धतीने होणार नाही. पोर रूट डेव्हलपमेंट असेल, पोर रूट डेव्हलपमेंट. ठीक आहे. अनइव्हन रायपनिंग ऑफ फ्रूट. अनइव्हन म्हणजे एखादं फळ पिकल, एखादं फळ पिकणार नाही, किंवा एकाच फळामध्ये निम्मा भाग पिकलेला असेल, निम्मा भाग पिकलेला नसेल, अनइव्हन होईल. काही भाग पिकलेला असेल, काही भाग पिकलेला नसेल, त्याला अनइव्हन रायपनिंग ऑफ फ्रूट असं म्हटलं जातं. बघा ह्याची काय काय लक्षणं आहेत की आपण काय बोललं की डेड स्पॉट, त्या पानावरती जो आहे ते पानाच्या एका मार्जिनला, पानाच्या जो कडचा जो भाग आहे तो डेड होत जाईल, म्हणजे तो मृद होत जाईल. त्या ठिकाणी डेड स्पॉट असतील, पिवळ्या रंगाचे टिपके त्या ठिकाणी असतील. त्याच्यानंतर काय होईल की कर्लिंग ऑफ लीफ मार्जिन, जो पानाचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी कर्व होईल किंवा वाळून जाईल, बर्न्ट होईल, जळेल. पानाचा भाग आहे तो जळेल, बर्न्ट होईल. त्याच्यानंतर इंटरफेनल क्लोरोसिस, म्हणजे ज्या पानाचे शिरा आहेत त्या ठिकाणी, या ठिकाणी त्या सुद्धा खराब होऊन जातील. त्याच्यानंतर स्टेम ग्रोथ किंवा शूट ग्रोथ नॉट प्रॉपर, म्हणजे फांद्यांची वाढ होणार नाही, फांद्यांची वाढ होणार नाही. त्याच्यानंतर पोर रूट डेव्हलपमेंट, म्हणजे रूट म्हणजे मुळाची सुद्धा वाढ या ठिकाणी होऊ शकणार नाही. त्याच्यानंतर अनइव्हन रायपनिंग ऑफ अ फ्रूट, म्हणजे जे फळं आहे ते फळं आहे ते फळंसुद्धा योग्य पद्धतीने पिकणार नाहीत. अनइव्हन म्हणजे एखादं फळ पिकलेलं असेल, एखादं फळ पिकलेले नसेल, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल. तर त्याच्यासाठी रिमेडीज म्हणजे काय, उपाय. तर रिमेडीज उपाय काय आहे त्याच्यावरती की 5% सल्फेट ऑफ पोटॅश, त्याच्यावरती 5%चा सल्फेट ऑफ पोटॅश अशा पद्धतीचे रसायन या ठिकाणी फवारला जाईल, किंवा त्या रसायनाचा वापर करून आपण या पोटॅशियमची कमतरता भरून काढू. आता त्याचा आपण एक ठिकाणी फोटो बघूया. ठीक आहे. तर पोटॅशच्या कमतरतेमुळे काय काय करून ते बघा. आपण काय म्हटलं की पान जे आहे ते पान पूर्णपणे जळून जाणार. तर त्या ठिकाणी आपण दिसून बघेल की पोटॅशच्या कमतरतेमुळे अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते. जे पान आहे ते पान या ठिकाणी पूर्णपणे जळून गेलेलं आहे. पोटॅशच्या कमतरतेमुळे पान पूर्णपणे जळून गेलेलं आहे. ठीक आहे. हा बघा, पर्पल कलर असेल, रेडिश कलर होईल. रेडिश म्हणजे लालसर, त्याच्यानंतर पिवळसर कलर होऊन ते पान आहे ते पूर्णपणे जळून जाणार. त्याच्यानंतर मी पुन्हा काय म्हणले की स्टेम शूट ग्रोथ जे आहे, शूट म्हणजे फांद्यांची वाढ सुद्धा योग्य पद्धतीने होणार नाही. शूट ग्रोथ इज नॉट प्रॉपरली, स्टेम ग्रोथ इज नॉट प्रॉपरली. त्याच्यानंतर रूट ग्रोथ असेल, रूट ग्रोथ म्हणजे मुळाची सुद्धा वाढ व्यवस्थितरित्या होणार नाही. त्याच्यानंतर फळं जे आहेत ते जे फळं पिकण्याचा जो प्रकार आहे ते फळंसुद्धा योग्य पद्धतीने व्यवस्थितरित्या पिकणार नाहीत, किंवा अनइव्हन एखादं फळ पिकल किंवा एखादे फळ पिकणार नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते. तर ते आलं फॉस्फरसच्या कमतरतेमुळे, पोटॅशच्या कमतरतेमुळे अशी घटना होऊ शकते. पोटॅशच्या कमतरतेमुळे पोटॅशियम लक्षात घ्या, पोटॅशियम. आणि त्याच्यासाठी रेमेडीज उपाय काय आहे की 5% सल्फेट ऑफ पोटॅश, 5% सल्फेट ऑफ पोटॅश याचा जर आपण मारा केला तर आपण याची भरपाई करू शकतो. 5% सल्फेट ऑफ पोटॅशचा जर आपण मारा केला तर आपण याची कमतरता भरून काढू शकतो. बघा हे. ठीक आहे. तर आजच्या जो लेक्चर्समध्ये आहे ते आपण
तर तीनच भाग बघणार आहे की नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. तर हे जे आहेत हे आपल्याला ग्रुपवरती हे लेक्चर्स पुन्हा आपण फॉलो केले जातील, ग्रुपवरती हे लेक्चर्स टाकले जातील. डिफिशियन्सी म्हणजे कमतरता. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमच्या डिफिशियन्सीमुळे, कमतरतेमुळे काय काय बदल करतात, काय काय परिस्थिती निर्माण होते, हे आपण या ठिकाणी आज बघितलेलं आहे, बघणार आहोत. पोटॅशच्या कमतरतेमुळे पानामध्ये असणारा बदल, पान या ठिकाणी जळून गेलेले आहेत.